Welcome all dear SSC students in the topic 2.1, and the title of our topic is You Start Dying Slowly, and the poet of this poem is Pablo Neruda. Pablo Neruda is a Chilean poet. He was also a diplomat and a politician. And the most important thing is, dear students, this poet has received a Nobel Prize. This poet has received the Nobel Prize for Literature in 1971. The same poet has also received the Peace Prize, Lenin Peace Prize, and the Stalin Peace Prize in 1953. म्हणजे आपल्या कवितेच्या कवीने 1971 साली लिटरेचरमधलं सर्वोत्कृष्ट अवॉर्ड, जे नोबेल प्राईज लिटरेचरमधलं नोबेल प्राईज हे सर्वोत्कृष्ट जे अवॉर्ड आहे ते 1971 साली मिळवलेलं आहे. आणि शिवाय 1953 साली लेनिन पीस अवॉर्ड आणि स्टॅलिन पीस अवॉर्ड असे दोन्ही अवॉर्ड्स आपल्या कवीला मिळालेले आहेत. अतिशय सुंदर अशी कविता आहे. बघूया आपण आता ती कवितेमध्ये 4 स्टांजाज आहे. कवितेमध्ये रायमिंग पेअर्स नाही आहेत, रायमिंग वर्ड्स नाही आहेत, त्याच्यामुळे ही फ्री वर्ड्स आहे. आणि हे जे 4 स्टांजाज आहेत ते मी तुम्हाला फळ्यावरती लिहिलेले आहेत. आपण आता ते एक एक ओळ, एक एक स्टांजा, आधी आपण पूर्ण सॉन्ग हे समजून घेऊया, म्हणून घेऊयात, ऐकून घेऊयात आणि मग आपण ते समजून घेऊयात. ओके. If you do not travel, if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. You start dying slowly. The next stanza. When you kill your self-esteem, when you kill your self-esteem, when you do not let others to help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. The next stanza. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beats fast, you start dying slowly. The last stanza. If you do not change your life, when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from the sensible advice ... you start dying slowly. This is our song.
Okay, let's understand what exactly the poet wants to convey a message to the readers, to the literature lovers. Okay, let's see. If you see, each line starts with the word if. if. बघा मित्रांनो, पॅसेजमध्ये जेव्हा इफने वाक्य सुरू होतं तेव्हा ते ॲडव्हर्बियल क्लॉज तो असतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन तो असतो. ओके, सो इथे इफने प्रत्येक वाक्य सुरू होत आहे. प्रत्येक वाक्यामध्ये इफ हा शब्द रिपीट झालेला असल्यामुळे इथे रिपिटिशन अलंकार कवीने वापरलेला आहे. इफ यू डू नॉट अशा रीतीने ह्या लाईनमधले जे वर्ड्स आहेत ते रिपीट आलेले आहेत आणि म्हणून इथे रिपिटिशन हा अलंकार आहे. ओके, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. बघा, सावरकरांनी आपल्या गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे, सृष्टीची विविधता पाहुणे मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ह्या गाण्यामध्ये सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की फिरा, प्रवास करा, बघा सृष्टीची विविधता, बघा विविध सृष्टीची रूपं बघा. जशी सृष्टीची विविध रूपं असतात तशी माणसांची विविध रूपं असतात, तशी संस्कृतीचे विविध रूपं असतात, ते बघा. तर ही सृष्टीची विविधता बघा, निसर्गाची विविधता बघा. तर आपण आपल्या जीवनामध्ये मित्रांनो प्रवास केला पाहिजे. आपला जीवन हा एक प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. पण आपण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एका ठिकाणी चिकटून राहायला नको. आपण विविध ठिकाणांना, स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत आणि शिकलं पाहिजे. आपण 4 बुकात शिकतो आणि खूप हुशार होतो असं नाही, तर खरं जीवन हे, खरा अभ्यास हा वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन होत असतो. संस्कृतीचा असू द्यात, ज्ञानाचा असू द्यात, पर्यावरणाचा असू द्यात किंवा ह्या वैविध्यतेचा असू द्यात. सो वी शुड ट्रॅव्हल. पण जर का तुम्ही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट रीड, वाचाल तर वाचाल असं आपल्या मातृभाषेमध्ये आपण म्हणतो. आपण सध्या APJ अब्दुल कलामांच्या जन्मदिनानिमित्त, जयंतीनिमित्त आपण वाचन सप्ताह साजरा करत आहोत. कारण आपण रोज वाचतो आहोत. ओके, तर रोज का वाचतोय? वाचनामुळे आपण ज्ञान समृद्ध होत असतो. म्हणून जो वाचेल ना तोच वाचत असतो लाईफमध्ये. म्हणजे तुम्ही वाचाल तर वाचाल हा सुविचार समजून घ्या आणि भरपूर वाचन करा. सो इफ यू डू नॉट रीड, मग वाचाल म्हणजे काय? नॉवेल्स वाचायला पाहिजे का? जोक्स वाचायला पाहिजे का? ड्रामाज वाचायला पाहिजे का? एव्हरीथिंग. तुम्ही रस्त्याने जात असाल तर अगदी दुकानांना लावलेले जे होर्डिंग्ज आहेत, बोर्ड्स आहेत, ते सुद्धा जे वाचायला मिळालं ते मित्रांनो वाचत राहायला पाहिजे. लिटरेचर मराठीमध्ये सॉंग्स, कविता अशा रीतीने. इंग्रजीमधलं लिटरेचर खूप सुंदर आहे, वाचत राहायला पाहिजे. बट इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, आपल्याभोवती जिवंत आवाज असतात, पक्ष्यांचे, प्राण्यांचे, गाड्या जातात, हॉर्न वगैरे वगैरे भरपूर. आणि आपण सकाळी करायला बसा, तुम्हाला अनेक आवाज ऐकायला येतात. तर हे आवाज म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे जर तुम्ही आवाज ऐकत नसाल आणि एन्जॉय करत नसाल तर इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, स्वतःवर प्रेम करा, स्वतःने केलेल्या प्रत्येक गोष्टीला ॲप्रिशिएट करा, स्वतःला शाबासकी द्या. सो इफ यू डू नॉट, पण जर का तुम्ही हे करत नसाल तर मित्रांनो यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही संपताय हळूहळू, तुम्ही मरताय हळूहळू. तुम्ही जिवंत चालते फिरते डेड बॉडीज आहात जर तुम्ही हे सगळं करत नसाल तर. मित्रांनो, वेन यू कीन युअर सेल्फ इस्टीम, स्वतःचा सन्मान, स्वतःवरचं प्रेम हे जर का तुम्ही करत नसाल, हे जर का तुम्ही रोज मारत असाल तर वेन यू डू नॉट लेट अदर्स टू हेल्प यू, इतरांना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे पण तुम्ही त्यांची मदत घेत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर मित्रांनो आपण हळूहळू संपत असतो अशा रीतीने.
इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, कोणतीही सवय ही माणसाला आपण गुलाम होऊन जातो सवयीचे. ठीक आहे, चांगली सवय असेल, वाचनाची सवय, वाचनाच्या सवयीचे गुलाम झालात तुम्ही तर तुम्ही एक दिवस खूप ज्ञानवंत, बुद्धिवंत, कीर्तिवंत होणार. पण ज्या सवयी वाईट असतात त्या सवयींचे जर आपण गुलाम झालेलो असू, स्लेव म्हणजे गुलाम, आणि इकडे सेल्फ इस्टीम म्हणजे आपला आत्मसन्मान, आपला मान मद्रा. ओके, यू स्टार्ट डाइंग स्लोली. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, रोज एकाच रस्त्याने प्रवास करायचा, रोज एकसारखं जीवन जगायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, तर मित्रांनो ते रटाळ जीवन बनत असतं. सो चेंज इज द स्पाइस ऑफ लाईफ असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आपल्या जीवनात बदल हवा असतो. जसं आपण एकच पदार्थ रोज नाही खाऊ शकत, एकच भाजी रोज नाही एन्जॉय करू शकत, आपल्या जेवणामध्ये सुद्धा आपल्याला वैविध्य हवं असतं ना. तसंच मित्रांनो जगण्यामध्ये वैविध्य आणा, रोज वेगवेगळे प्रयोग करून पहा, वेगवेगळ्या वाटा सिलेक्ट करून बघा आणि अशी वाट निवडा की जी वाट खूप कमी लोकांनी निवडलेली असते, त्या वाटेवरून खूप कमी लोक चालत गेलेले असतात. ओके, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन बदलवून बघा. इतक्या वाजता झोपायचं, इतक्या वाजता उठायचं, इतक्या वाजता जेवायचं, इतक्या वाजता पळायचं, इतक्या वाजता हे करायचं नाही. सुट्टीच्या दिवशी हे सगळं रुटीन बदलवून टाका, शफल करा, चेंज करा. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, वेगवेगळे रंग सुद्धा आपल्याला आनंद देतात. पण जर का तुम्ही एकाच रंगाचा ड्रेस घालत असाल दररोज, तर मित्रांनो इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर का तुम्ही एकाच रंगाचे कपडे परिधान करत असाल तर or you do not speak to those you don't know, अननोन पर्सन्स असतात त्यांच्याशी बऱ्याच जणांना बोलायला आवडत नाही. जर का आपण असे करत असू, आपण अबोल राहत असू, आपण अनोळखी व्यक्तींशी ओळखी करत नसू, आपण त्यांच्याशी स्वतःहून बोलत नसू, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. पुढचा स्टँजा बघूया मित्रांनो. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, आपल्याकडे पॅशन असली पाहिजे की येस मला हे करायचंय, मी हे करून दाखवतो, अशी जिगर असली पाहिजे आपल्यामध्ये. इच्छा, जबरदस्त पॅशन म्हणजे असली पाहिजे, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती असली पाहिजे, पॅशन. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, आणि मग ते अचीव करण्यासाठी आपली धडपड, आपल्या भावना. टर्ब्युलंट म्हणजे तुम्हाला अस्थिर बसू देत नाही, स्थिर बसू देत नाहीयेत, तुमच्या भावना अस्थिर, तुम्हाला ती पॅशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देते, बळ देते. उठ, कर, ह्या गोष्टी कर, तुझं स्वप्न साकार कर, अशा रीतीने जर तुम्हाला अस्वस्थता असेल. अँड दे आर टर्ब्युलंट इमोशन इफ यू अवॉइड टू फील, पण जर का हे तुमच्यात पॅशन फिलिंग नसेल, तुमच्यात इमोशन्स, टर्ब्युलंट इमोशन्स नसतील, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, पण ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक येते, आपल्या डोळ्यात एक स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो ना, आपल्या डोळ्यात ते स्वप्न जिवंत असतं, आपल्या डोळ्यांमध्ये एक वेगळी कर्तृत्व, त्याची चमक दिसत असते. अँड युअर हार्ट बीट्स फास्ट, आणि तुमचं हृदय हे वेगाने धावत असतं, ते सतत क्रियाशील असतं आणि ते उत्साही असतं. पण का जर आपल्यामध्ये हे सगळं नसेल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. हृदय धडधडतंय म्हणून धडधडतंय, तुम्ही उठताय म्हणून सकाळी उठताय, तुम्हाला रात्र झाली झोपायचं म्हणून तुम्ही झोपता आहात, तर मित्रांनो वी आर जस्ट लाईक डेड बॉडीज, वी आर डाईंग स्लोली. ओके, लास्ट स्टँजा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, आपल्या जीवनामध्ये पावभाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड केल्या की पावभाजी टेस्टी बनते, तसं आपलं जीवन असलं पाहिजे, टेस्टी असलं पाहिजे, वैविध्य, व्हरायटी असली पाहिजे जीवनामध्ये. चेंज युअर लाईफ. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुम्हाला तुमचा नोकरी, धंदा, व्यवसाय आनंददायी वाटला पाहिजे. रोज झोपताना आनंद झाला पाहिजे की अरे वा मी आज काय छान काम केलं. रोज सकाळी उठताना वाटलं पाहिजे तुम्हाला उठल्याबरोबर येस मला आज हे करून दाखवायचं आहे, माझं हे प्लॅनिंग आहे.
आणि जे APJ अब्दुल कलामांनी सांगितलं की काय, रोज सकाळी उठताना की तुम्ही एक मला आज काहीतरी करायचं आहे आणि मी माझ्या शेजारी माझ्यासोबत परमेश्वर आहे आणि तो माझ्याकडनं काहीतरी खूप छान करून घेणार आहे आज दिवसभरामध्ये. तर अशा रीतीने ही फिलिंग आपल्याला झाली पाहिजे. and if you do not change your life when you are not satisfied with your job, पण जर का तुम्ही तुमच्या जॉबमध्ये समाधानी नाही पण तरी तुम्ही रटाळपणे रखडत तुम्ही नोकरी व्यवसाय करत आहात तर तुम्ही रोज मरत आहात. ओके. And if you are if you are not satisfied with your job or with your love, आपले रिलेशन्स, नातेसंबंध, प्रेमसंबंध हे पण आपल्याला हवेसे वाटले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला अस्वस्थता, दुःख, अस्थिरता किंवा डिससॅटिस्फॅक्शन असता कामा नये. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जर तुम्ही रिस्क घेत नसाल मित्रांनो, आणि जे काही अनिश्चितता आहे ते पण तुम्हाला करून दाखवण्याची तुमच्यामध्ये हिंमत जर नसेल मित्रांनो, तर यू आर डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट गो आफ्टर द ड्रीम, जर तुम्ही झपाटून स्वप्नाच्या मागे जर धावत नसाल मित्रांनो, इफ यू डू नॉट अलो युअरसेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, पण कमीत कमी एकदा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपलं जे काही टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाईस, शहाण्या लोकांनी जर एखादा शहाणा सल्ला दिला असेल आणि तो मला नाही पाळायचा, मला एखादा सल्ला आहे किंवा एखादा उपदेश आहे त्याचं उल्लंघन करायचं, हे जर तुम्ही जीवनात एकदाही केलं नसेल मित्रांनो, तर तुम्ही डॉट 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 द पोएट हॅज नॉट एक्सप्रेस्ड एनी लाईन आफ्टर दिस लाईन to run away from sensible advice that is left upon you to complete the sum. How will you complete it? Of course, you start dying slowly. So friends, a very nice song we have learned today. What message the poet has given us, how should we live our life, and when will we be happy in our life? If we are not, then who are we? Slowly and silently, what is going to happen? We are going to die, or we are dying slowly and silently. So again friends, read this song on your own at home and solve the check your understanding activities in your notebook. Okay, then again we will meet in another next video. Till then, goodbye.